आपल्याला एक शुगर बीट्स याच्यामध्ये टाकायचे आहे, एकच टाकायचे आहे. फिनिशिंगमध्ये जर काम करायचं. नमस्कार, आपल्या चॅनलवरती फ्री आरीवर्क क्लासेस सुरू आहेत. आजपासून आपल्या चॅनलवरती नियमित रोज व्हिडिओ येणार आहेत. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे शेअर करायचा आहे. ज्या कोणी महिला असतील इच्छुक, ज्यांना आरीवर्क करायचं असेल घर बसल्या आणि तेही फ्रीमध्ये, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मी रोज आपल्या चॅनलवरती वेगवेगळे आरीवर्कचे ट्युटोरियल तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो तुम्हाला नक्कीच हे चॅनल फॉलो करायचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला कुठेही काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता आणि मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देणार. तर आज आपण बघणार आहोत शुगर बीट्स लाईन कशा प्रकारे घ्यायची. म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही लाईन करून दाखवणार आहे. कोणते मणी वापरायची आणि कोणता धागा वापरायचा, कुठली सुई वापरायची, ही प्रॉपर माहिती सहित मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओ शेअर करणार आहे. दररोज व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते कळेल की मी कशा प्रकारे घेतलेल्या आहे. चला तर मग बघूया शुगर बीटची लाईन सोप्या पद्धतीने आपण घरबसल्या कसं शिकू शकतो. सर्वप्रथम आपण जे आहे स्टँडला रिंग अटॅच केलेली आहे. मी इथे व्हाईट कलरचा कापड घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही कलरचा घेऊ शकता. आणि आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला लागणार आहे एक रील, जे की गोल्डन कलरचा असेल तर छान आणि नसेल तर मग तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता. ओके. आणि आता आपल्याला एक ही जी सुई आहे ती लागणार आहे, लाकडी सुई. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सगळं साहित्य दाखवलेलं आहे, तर तुम्ही ही सुई आणून घेतली असेल. तर चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते की आपण इथे लाईन कशा प्रकारे घ्यायची आणि कशा पद्धतीने घेतल्याने फिनिशिंगमध्ये येते हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल. सर्वप्रथम तुम्ही तर इथे एक लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरतीच वर्क करायला सुरुवात करायची आहे. आता मी तुम्हाला सिंपल असं दाखवून देते. मी इथे लाईन वगैरे काही ड्रॉ केलेली नाही. तुम्हाला इथे दिसत असेल बघा, टोक सुईचं मी खाली टाकलेलं आहे. आपल्याला धागा घ्यायचा आहे वरती. धागा जो आहे वरती आलेला आहे. आल्यावरती आपल्याला एक शुगर बीट्स याच्यामध्ये टाकायचे आहे, एकच टाकायची आहे. फिनिशिंगमध्ये जर काम करायचं असेल तर एक शुगर बीट्स ॲड करायची. त्यानंतर टर्न करून मागच्या ह्याच्यातून आपल्याला काढायचं आहे. ओके. परत एक शुगर बीट टाकली, परत मागे खेचला धागा, सुई खाली टाकली आणि परत मी पाठीमागच्या धाग्यातून पण हे काढले. बघू शकतो. सुई टाकली, परत धागावरती काढला, हलका टर्न केला आणि परत इकडून हे काढून परत एक शुगर बीट टाकली, धागा जो आहे पुढे घेतला, खाली सुई टाकली, वरती काढली आणि टर्न करून पुढे घेतली. टाकतो, परत धागा खालून खेचायचा, खाली टाकला, परत राऊंड करून सुईला अडकायचा आणि अशा प्रकारे. आता मी तुम्हाला दाखवते थोडं लूज म्हणून. हा धागा जो आहे, ह्या धाग्याच्या मध्ये आपली सुई आहे. आपल्याला काय करायचं आहे, सुई जी आहे मण्याच्या इथे साईडला बरोबर मण्याला भिडून सुई जी आहे खाली टाकायची. पाठीमागच्या धाग्यातनं आपल्याला समोरचा धागा काढून घ्यायचा आहे. हे तिथे मणी जे आहे लॉक होईल. अशा प्रकारे आपल्याला ही लाईन कम्प्लीट करायची आहे. ते तुम्ही बघू शकता. इथे मी ही लाईन इथे कंप्लीट केलेली आहे. आता आपण इथे एंड नॉट टाकणार आहोत. तर टाका जो आहे एकदम तिथेच मी जवळच काढलेला आहे, दुसरा टर्न केलेला आहे आणि मागच्या टाक्यामध्ये सुई अडकून समोरच्या टाक्यातनं अशी काढून अशी ओढून घ्यायची आहे. खालचा धागा ओढल्यानंतर वरती आपली गाठ पडेल आणि गाठ जी आहे एक वेळ पडली ना तर परत निघत नाही आणि कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही. बघू शकता कितीही घेतलं तरी सुद्धा ही गाठ निघत नाही.
आता आपण बघितलं शुगर बीटची लाईन कशी घ्यायची. आता आपण बघणार आहोत हे 2 mm चे मणी आहेत. याची एक लाईन मी तुम्हाला इथे करून दाखवते. सेम सुई लागणार आहे आणि धागा जो आहे सेम तोच वापरणार आहे मी. सर्वप्रथम आपल्याला मणी जे आहे ते सुरुवातीला असे ठेवून साईडला मणी आपल्याला याच्यामध्ये सुईमध्ये असे भरायचे आहे ह्या पद्धतीने. आणि तुम्ही नवीन आहात त्यामुळे तुमचं कापडामध्ये सुई अडकू शकते, त्यामुळे तुम्ही इथे वेल्वेटचं कापड ठेवायचं आहे आणि त्यावरती मणी टाकून आपल्याला अशा प्रकारे सुईमध्ये भरायचे आहे. इथेच तुम्हाला दाखवते मी लाईन करून. सर्वप्रथम आपण सिंगल असं धागावरती काढून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मणी टाकायचा आहे, खालून धागा खेचायचा, खाली सुई टाकली, वरती काढली, हलकं टर्न केलं आणि मागच्या टाक्यातनं आपण काढून घेतलेलं आहे. सेम असंच करत जायचं आहे. खाली सुई टाकायची, वरती काढायची, टर्न करायची, पुढे खेचायचं, परत मणी टाकला, परत सुई टर्न केली आणि परत समोर जायचं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हे प्रोसेस करायची आहे. आपली लाईन एकदम सुंदर आणि छान दिसते आणि फिनिशिंगमध्ये वर्क येते. पूर्णपणे आपल्याला मण्याला भिडूनच खाली सुई टाकायची आहे, जेणेकरून आपल्या मण्यामध्ये कुठेही गॅप नाही होणार आणि आपली फिनिशिंग बिघडणार नाही. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. आता ही आपली लाईन कंप्लीट झालेली आहे आणि इथे मी आता टाका एंड नॉट टाकून घेते. बघू शकता आपलं सिक्युअर झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते नक्की कळवा. भेटते उद्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.